त्यानंतर बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। 12 दिवस उलटूनही राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता काही सुटलेला नाही। शिवसेनेकडून आरोप होत असताना आता भाजपकडूनही प्रतिक्रिया येऊ लागली आहे। निवडणुकीमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली असल्याचं मत भाजपकडून व्यक्त होत असल्याची आता सूत्रांकडून माहिती मिळते आणि शिवसेनेमुळे भाजपच्या 12 ते 15 जागा गेल्या असं भाजपचं म्हणणं असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। विदर्भामध्ये एक निर्णय चुकल्यानं मोठं नुकसान झाले अशी सुद्धा भाजपमधल्या सूत्रांचं म्हणणं आहे। तसंच भाजप शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि नगरविकास खातं द्यायला तयार नसून मुख्यमंत्री पदावर सेनेशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचं भाजपतल्या उच्चस्तरीय सूत्रांनी माहिती दिली आहे। निवडणुकीमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत केल्याचं सुद्धा भाजपच्या अंतर्गत सूत्रांचं मत आहे। आणि थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय शिवसेनेच्या अनेक दिवसांच्या टीकेला उत्तर न देणाऱ्या भाजपमधून सुद्धा आता सूर उमटायला लागलेले आहेत। काय सांगाल या सगळ्या भाजपच्या म्हणण्यावर? बरोबर आहे, ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून शिवसेनेच्या वतीनं जोरदार आरोपाच्या फैली लादल्या जात होत्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेमुळे सरकार स्थापन होत नाही अशा प्रकारचा सूर आवळाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरुवात केली आणि सोबतच थेट आरोप लगायला 10 ते 12 जागा पराभूत झालेल्या आहेत त्यासाठी शिवसेना जबाबदार आहे। शिवसेनेने ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केली आणि ज्या आर्थिक मदत असो, कार्यकर्त्यांची मदत असो, हे सगळ्या प्रकारची मदत राष्ट्रवादीकडे शिवसेनेला केली आणि शिवसेनेने देखील राष्ट्रवादीला केली, त्याचमुळे भारतीय जनता पक्षाच्या 10 ते 15 जागा कमी झाल्या असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेला आहे। सोबतच ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आला की विदर्भामधल्या एक निर्णय चुकला, विदर्भातील एक निर्णय चुकला, खास करून जे 3 जिल्ह्याचे पालकमंत्री होते बावनकुळे यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयामुळे जो समाज नाराज झाला, त्याच्यामुळे एक मोठा फटका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला बसलेला आहे। हा निर्णय स्थानिक पातळीवर झाला नव्हता, हा निर्णय राज्य पातळीवर झाला नव्हता, पण केंद्र पातळीवर झालेल्या निर्णयामुळे मोठा फटका राज्याला आणि खास करून भारतीय जनता पक्षाला बसला आहे। आम्हाला वाटत होतं म्हणे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत होतं की जवळपास 130 जागा येतील, पण ज्या पद्धतीने या सगळ्या जागा कमी झालेल्या याचा अर्थ असा होतो कुठंतरी निर्णय तर चुकला, पण सोबतच शिवसेनेने जी दगाबाजी केली त्या दगाबाजीचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसला असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे। अगदी, आणि आता काय घडामोडी होत आहेत आज दिवसभरामध्ये किंवा या 2 दिवसामध्ये ते बघावं लागणार आहे। धन्यवाद तुर्तास प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली। यावेळेला बोलताना सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल याची खात्री बाळगा असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। अमित शहांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। काय बोलता आहे याच्यावर मी बिलकुल रिएक्शन देणार नाही, भाजपमधनं देखील कोणी रिएक्शन देणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्राला सरकार नवीन त्याची आवश्यकता आहे आणि ते सरकार महाराष्ट्रात निश्चितपणे बनेल, आम्ही पूर्णपणे आम्ही आश्वस्त आहोत। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। अमित शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये आज अर्धा तास चर्चा झाली। पीक विमा कंपन्यांची अमित शहा देखील बैठक घेणार आहेत। स्वतः अमित शहा पीक विमा कंपन्यांना सूचना देतील। नियमांवर अधिक भर न देता विमा कंपन्यांनी लवकरात लवकर विम्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत असं फडणवीस म्हणालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्याचा प्राथमिक अंदाज देणारा अहवाल फडणवीसांनी शहांकडे सादर केलेला आहे। त्यांनी विमा काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते आणि म्हणून ही नीट मिळावी या दृष्टीने माननीय गृहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे की ते स्वतः एक विमा कंपनीसोबत बैठक घेऊन आणि विमा कंपनीने लिबरल राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचे निर्देश देतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि केंद्र सरकारकडनं जी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलं आहे। शिवसेनेसोबत आमचं काही भांडण नाही, पुढच्या 1-2 दिवसामध्ये आम्ही सरकार स्थापन करू असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे। युतीच्या फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे आणि महाजनांनी ठरवला तोच असून ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे ठरवलेलं आहे। अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सुद्धा रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मागच्या 12 दिवसांपासून हा तिढा सुटत नाही आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतायत की युतीमध्ये सारं काही अलबेल आहे।
भारतीय जनता पार्टी शिवसेना युती निवडणुकीमध्ये एकत्र लढली. जनादेश लोकांनी आमच्या बाजूनं दिला, तेव्हा जनमताचा आदर करणं हे दोन्ही पक्षाचं काम आहे. उशीर झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी लवकरात लवकर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन. ही चर्चा अमित भाई आणि उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत झाली होती, पण मला असं वाटतं की या युतीची मुहूर्तमेढ रवली ती बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी. त्याच वेळेस फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होतील. उद्धवजी ठाकरे आणि अमित भाई ह्या दोघांनी जो फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होतील. 1-2-3 दिवसात सगळं स्थिती पाहिजे. संजय राऊत हे वर्तमानपत्राचे एक संपादक पण आहे. वर्तमानपत्राला पूर्ण अधिकार असतो, त्यांच्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार संध्याकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरून या भेटीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोनिया गांधी ज्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत त्यांची याच 10 जनपथ येथील निवासस्थानी भेट होण्याची शक्यता आहे. सायंकाळी ही भेट होईल या प्रकारची चर्चा आहे. शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या या भेटीच्या माध्यमातून एक प्रकारे असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये जे सध्या राजकीय पेच निर्माण झालेला आहे, राजकीय संकट निर्माण झालेलं आहे की जवळपास 11 दिवस झाले. 11 दिवस झाल्यानंतर अजून कुठलाही पक्ष सत्ता स्थापन करू शकणार नाही. त्या संदर्भात कुठेतरी मार्ग काढण्याकरता आज शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट होणार असल्याची चर्चा आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश शर्मासह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तर दुसरीकडे संजय राऊत आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात करावी आणि सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं अशी मागणी राऊत राज्यपालांकडे करतील. शिवसेना मात्र सत्ता स्थापनेचा दावा करणार नाहीये. राऊतांनी आज सकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीमुळे राज्यपालांना भेटता आलं नाही. आज भेटीदरम्यान अनेक गोष्टींवर चर्चा होईल असंही राऊत म्हणाले. आपण बघितलं संध्याकाळी आज संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी अशी मागणी त्यावेळेला ते राज्यपालांकडे करतील. सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावे अशी मागणी सुद्धा ते राज्यपालांकडे करणार आहेत. शिवसेना मात्र या सगळ्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करणार नाहीये. दोघे जातोय राज्यपालांकडे, खरं आहे. सदिच्छा भेट का मानत नाही तुम्ही? राज्यपालांना पक्षाचे 2 नेते महाराष्ट्राचे राज्यपालांना भेटायला गेले. आमच्या दृष्टीने सदिच्छा भेट आहे. रोज सामनातून आणि पत्रकार परिषदांमधून भाजपवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा खरपूस समाचार नागपूर तरुण भारतच्या अग्रलेखातून घेण्यात आलाय. पुराणातील विक्रम आणि वेताळ या कथेचा संदर्भ देत संजय राऊत यांचा उल्लेख नाव न घेता बेताल असा करण्यात आलाय. तसंच विदूषक आणि शेख चिल्ली अशी देखील त्यांची संभावना करत संजय राऊत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यास आडकाठी ठरत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तरुण भारतमधून आपल्यावर टीका करण्यात आलेली आहे, त्याबद्दल आज मुख्यमंत्री काही वृत्तपत्र वाचत नाही. आणि पण सामनाशिवाय काय वाचत नाही. हे एवढे वृत्तपत्र येतात, कुठे वाचणार? मुख्यमंत्री मोदी सुद्धा आमची सामना वगैरे वाचत नाही जसं म्हणतात ते. तुम्ही तरुण भारत वाचला नाही, माझ्या लक्षातच नाही अशा प्रकारचं वृत्तपत्र आहे. राऊतांच्या विधानावर तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेवांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. तरुण भारतला अख्खा महाराष्ट्र ओळखतो, संपूर्ण देश ओळखतो. तरुण भारत हे नागपूर विदर्भातलं पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राला 93 वर्षांचा इतिहास आहे. गेल्या 93 वर्षात या वर्तमानपत्रांनी अनेक वैचारिक लेख, अग्रलेख संपूर्ण देशाला सादर केलेले आहेत आणि त्याचा परिणाम जनमानसावर झालेला आहे. असं असताना ते जर म्हणत असतील की मी तरुण भारत ओळखत नाही, तर त्यांनी ते त्यांच्या स्वतःच्या ज्ञानावर निर्माण केलेलं प्रश्नचिन्ह आहे असं मला वाटतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपवण्यासाठी प्रयत्न केले. हिंदुत्ववादी विचारांच्या भाजप आणि शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी संघर्ष केला. याचा विसर तुम्हाला पडत असेल आणि केवळ सत्तेसाठी, केवळ मुख्यमंत्रीपदासाठी, केवळ भाजपाची जिरवण्यासाठी म्हणून तुम्ही जर
दुसरीकडे हातमिळवणी करण्याचा विचार करत असाल तर ती राज्याच्या जनतेची फसवणूक ठरेल आणि ती फसवणूक ठरू नये त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं जावं म्हणून आजचं संपादकीय लिहिलं आहे. जनतेनं आम्हाला बहुमत दिलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. सोबतच शिवसेनेसोबत आमचा कुठलाही संपर्क नाही असं स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. सर, कोण सत्ता स्थापन करेल? आता ज्यांना सत्ता स्थापन करण्याचा जनतेने कौल दिला त्यांनी सत्ता स्थापन केली पाहिजे असं लोकशाहीचा प्रघात आहे. पण 12 दिवस उलटून गेले तरीसुद्धा एकमेकाच्या वरती प्रचंड पद्धतीने टीका करण्यामध्ये धन्यता बाळगली जाते आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाभयंकर संकट आलेले आहे. महाराष्ट्रातला शेतकरी प्रादेशिक भागातला मग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, माझ्या कोकणातला शेतकरी असेल, भात उत्पादक किंवा मच्छीमार व्यवसायिक असेल, पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेले आहेत. यांच्याकडे लक्ष देण्याच्याकडे त्यांच्यापैकी कोणाला वेळ नाही. सत्ता सुंदरीकडे कसं लक्ष जाईल याच्याकडे आज ज्यांना मॅन्डेट जनतेने दिलेलं त्यांचं लक्ष दुर्दैवाने त्या ठिकाणी केंद्रित झालेलं पाहायला मिळतं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता लवकरात लवकर सत्ता सरकार स्थापन झालं पाहिजे. सरकार स्थापन झालं पाहिजे. शिवसेना तुमच्या संपर्कात आहे अशी चर्चा आहे सर? नाही, शिवसेना कोणाच्या संपर्कात नाही. तुमच्या संपर्कात नाही? चर्चा अशी आहे की शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते, शिवसेना आणि काँग्रेस या तिघांनी मिळून नवीन काहीतरी फॉर्म्युला तयार होतोय. तुमच्याकडे काय माहिती आहे सर? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस? माझ्याकडे याच्यातली काही माहिती नाही. गेल्या 4-8 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर ग्रुपची बैठक 4-5 वेळा झाली. त्यावेळेला साकल्याने आम्ही जी चर्चा केली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जी भयावह परिस्थिती निर्माण झाली याच्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेत. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी फिरणार आहोत. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या राजकीय घडामोडींकडे आमचं बारकाईने लक्ष आहे. वेट अँड वॉचची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. राष्ट्रवादी सरकार स्थापन करेल? नाही, असं कारण आम्हाला मॅन्डेटच नाही. आमच्या 54 जागा आल्यात. 54 जागावरती 145 जागांचा दावा आम्ही कधी करू शकत नाही. धन्यवाद. हे होते सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी जे बहुमत लागतं किंवा जो मॅजिक नंबर लागतो तो नाही आहे. त्यामुळे आमचा सत्ता स्थापनेचा दावा नाही आहे. आम्ही शिवसेनेच्या संपर्कात देखील नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश शर्मासह प्रशांत लीला, न्यूज 18 लोकमत. यानंतर आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते. संजय राऊत शिवसेनेचे नेते राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत. रामदास कदमही राऊत यांच्या सोबत आहेत. राज्यपालांच्या सदिच्छा भेटीला ते पोहोचलेले असल्याचं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलेलं आहे. सकाळी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलेले 5 वाजता राज्यपाल आणि संजय राऊत यांची भेट होणार आहे आणि त्यांच्या समवेत रामदास कदमही उपस्थित असल्याचं कळतंय. या सगळ्या भेटीमध्ये राज्यामधला जो मोठा पक्ष आहे या मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं अशा प्रकारची मागणी आणि विनंती ते राज्यपालांना करणार असल्याचं त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. थेट जाऊयात प्रफुल्ल साळुंखे राजभवनातून आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय किती वाजता? 5 वाजता ही भेट होणार आहे. रामदास कदम आणि संजय राऊत पोहोचलेत अशी माहिती मिळते. आताच थोड्या वेळापूर्वी संजय राऊत आणि रामदास कदम हे राजभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत संदीप, आणि थोड्याच वेळात ते राज्यपालांची या ठिकाणी भेट घेतील. राज्यामध्ये जो सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी आलेला आहे त्याला सत्तेमध्ये सत्ता स्थापन करण्याला राज्यपालांनी पाचारण करावं अशी भूमिका जी आहे ती शिवसेनेने घेतली आहे आणि तेच जे निवेदन आहे ते द्यायला या ठिकाणी संजय राऊत आलेले आहेत. संदीप, अगदी, आणि या सगळ्या भेटी संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय संजय राऊत आता राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा करण्यात येणार आहे. नवं सरकार स्थापन होवो अथवा न हो, पण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळणार आहे. विधी आणि न्याय विभागाकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सलग 4थ्यांदा शासकीय महापूजा करण्याचा मान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मिळणार आहे. आषाढी एकादशीनंतर पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठा असतो. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करतात, तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री शासकीय महापूजा करतात. यानंतर बुलेटिनमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। या सगळ्यामध्ये सत्ता कोण स्थापन करणार, मुख्यमंत्री कुणाचा होणार, विरोधात कोण बसणार, या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार फुटाफुटीचे जे टेन्शन आहे हे सगळ्याच पक्षांना यायला लागले। मात्र ज्या पक्षाचा आमदार फुटेल त्या पक्षासाठी ती जागा सोडणार आणि सर्व पक्ष मिळून फुटीर आमदाराच्या विरोधात एकत्र निवडणूक लढवणार, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय। देखो, ये संभावना बहुत कम है। अगर कोई भी हमारे पार्टी से गया या किसी भी पार्टी से गया, अब चुन के आने के बाद अगर कोई पार्टी बदलता है, चाहे वो कांग्रेस का हो या राष्ट्रवादी का हो और समझ लीजिए कि शिवसेना का हो, तो भी मुझे लगता है कि जो एमएलए को फोड़ने का प्रयास करेगा उस पार्टी के खिलाफ सारे इकट्ठा हो जाएंगे और उस जगह पे जिस पार्टी का फुटेगा उस पार्टी का ही उम्मीदवार हम चुन के लाएंगे। अब वो भाजपा की अवस्था महाराष्ट्र में नहीं रही है। आज पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं झालेल्या शेतीचे नुकसान पाहायला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या। पाटील आणि सुळे यांनी वेगवेगळी पाहणी केली, मात्र सुळे यांनी पाटील यांना रस्त्यात गाठलं, त्यांना कोबी, सीताफळ, कांदा या नुकसान झालेल्या पिकांचा फळांचा गुच्छ दाखवला। यावेळेला भरपाई मिळेल की नाही याकरता शेतकरी साशंक आहेत असं सुळे म्हणाल्या, तर सर्वांना भरपाई मिळेल असं पाटील म्हणाले। दोन प्रकारने कॅल्क्युलेशन चाललं आहे। विमा मिळून सुद्धा किती द्यावे लागेल आणि विमा न काढलेल्यांना किती द्यावे लागेल असं एक गणित मध्ये काढले। ते 10,000 रुपये लागले, जास्त लागेल जास्त देऊ, म्हणून मग जास्त लागलं तर ह्या वर्षी काय झालं की एका बाजूने नागपुरात आपल्याला 6,500 कोटी द्यावे आणि त्या 6,500 कोटीमध्ये जवळजवळ 2,500-3,000 कोटी मेजर खर्च झाले। विमाचं पुढे होईल, आता सरसकट कर्जमाफी काहीतरी करावं लागेल आपल्याला। दोन्ही गोष्टीवर मी म्हटलं तसं आर्थिक गणित आपण करतो आहे की आपल्याला विम्याने मिळणाऱ्या रकमेव्यतिरिक्त आपल्या खिशातून आपल्या खिशातून किती रक्कम टाकायला लागेल। 6 तारखेपर्यंत पंचनामे झाले की क्लिअर होतं। पुरंदर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यामध्ये पाहणी दौरे केले, मात्र नेत्यांचे पाहणी दौरे सुरू असले तरी नुकसान भरपाई नेमकी मिळणार तर केव्हा असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। माझ्यासोबत या ठिकाणी इनामकी वस्ती इथे असणारे शेतकरी, तरुण शेतकरी इनामके आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भातली चर्चा करू। इनामके, तुम्ही तरुण शेतकरी आहात, तुम्ही शिक्षण केल्यानंतर शेतीमध्ये आलेले आहात, आज तुमचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय, नेमकं काय वाटतं? हे दोघेही या ठिकाणी आले आणि नुकसान भरपाईची पाहणी केली, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नुकसान भरपाईची पाहणी केली, पण नुकसान भरपाई मिळली पाहिजे। म्हणजे आता कसं एवढं नुकसान झालंय की आणि नुकसान भरपाईची पाहणी केली, पण नुकसान भरपाई किती मिळणार आहे? आता शासनाने घोषित केलंय काहीतरी हेक्टरी 25,000, पण फक्त 10 पांडालाच खर्च 15,000 रुपये झालाय। टोटल हेक्टरी गेलं तर हेक्टरी 50,000 खर्च झालाय आणि 25,000 रुपये भरपाई मिळून काय होणार आहे? म्हणजे फायदा काय? लॉस तर झालेलाच आहे आणि पण पुढच्या पिकासाठी पण भांडवल नको का? पुरंदर तालुक्यात चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे पालकमंत्री व या भागाचे बारामतीचे खासदार सुप्रियाताई सुळे आलते, तेव्हा त्यांनी माझ्या शेताची बी पाहणी केली आणि त्या इनामक्या मळ्यातल्या बी शेताची त्यांनी पाहणी केली, तर प्रचंड इतकं नुकसान झाले की त्याला म्हणजे हीच नाही राहिलेलं। आता आज हे दिसतोय माझं झेंडू कमीत कमी 1.5 लाखाचं मला उत्पन्न झालं असतं झेंडूचं, पण आज 5,000 रुपये बी नाही झाले त्याचे। प्रचंड पाऊस झालेला आहे इथं, 2-3 वेळा पंचनामे करून गेलेले आहेत, पण त्यांनी काय शेतकऱ्यांना काहीच दिलेलं नाही अजून। आता तरी पैसे मिळतील हे कशावरनं? त्यांनी सांगितलं हेक्टरी 25,000 मिळणार आहेत, पण तिथल्या शेतकऱ्यांना ती गॅरंटी लागत नाही इथं, का तर या टायमाला 2-4 वेळा पंचनामे करून सगळे पुढारी इथे येऊन गेलेले आहेत, पण तिथल्या शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही अजून इथं। आज पाहणी दौरा झालाय, शेतकऱ्यांना आशा आहे की यावेळेस तरी आपल्याला नक्कीच नुकसान भरपाई मिळेल, ती सुद्धा योग्य प्रमाणात। कॅमेरामन गिरीश झगडेसह बाळासाहेब काळे, न्यूज 18 लोकमत, सासवड। 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्याला यंदा पावसानं झोडपलंय। परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतातील उभा कापूस आणि काढून ठेवलेलं सोयाबीन पीक वाया गेलं। पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे कोंब फुटून बियांना अंकुर फुटू लागले, तर सोयाबीनचं काढून ठेवलेलं पीक सुद्धा पाणी पडल्यानं बुरशी पडायला लागली आणि त्यामुळे सोयाबीन काळा पडायला लागला, ज्याला बाजारामध्ये अजिबात किंमत नाही। ऐन टायमाला कापणी आली
कापून सोयाबीन टाकलं काही आणि काही उभं राहिलं. याच्यामध्ये भरधाव पाऊस 8 दिवस सारखं पडल्याच्यामुळे सोयाबीनचं खलास झालं, काहीच राहिलं नाही. आज मार्केटमध्ये सोयाबीन नेल्याच्या नंतर याला काय 250-300 रुपये भाव मागायले त्याला. हे सोयाबीन असं खराब झालंय काय. आणि बाकी काय आता याच्यामध्ये काय राहिलेच नाही सोयाबीनमध्ये. हे काय हे पा का कसं झालं ती. हे पा पांढरा शिबत. हे पा काय परिस्थिती आहे साहेब. आम्ही गरीब माणसं आहात. शेती 5 एकर आहे आम्हाला. सगळं आमचं सोयाबीन पाण्यात गेलं. बुरशी चढली. खर्च कापणीचा सुद्धा आमच्या ह्याच्यावर राहिला. बी खत उधार आणला आम्ही साहेब. कर्जबाजारी झालोत आम्ही. पुढे आम्ही शेतकऱ्यांना काय करायचं आता. त्यामुळे संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना गरज आहे ती लवकरात लवकर मदत मिळण्याची. यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यानंतर जाऊयात औरंगाबादला. नाग आणि मुंगूस यांच्यामध्ये तुफान लढाई झाली. मुंगसानं नागाची या सगळ्या लढाईमध्ये शिकार केली. औरंगाबादमधल्या हर्सुल तलावाजवळचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. आपण ही दृश्य बघतोय. नाग आणि मुंगसाच्या लढाईमध्ये मुंगसानं नागाची शिकार केलेली आहे. औरंगाबादच्या हर्सुल तलावाजवळचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालेला आहे. आपण बघितलं तर नाग आणि मुंगूस हे शत्रू मानले जातात आणि त्याच 2 शत्रूंची ही लढाई आहे. यामध्ये नागाचा शिकार जी आहे ती मुंगसानं केलेली आहे. या काही घडामोडींचा बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.